पीएमचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासूनच्या पीक विम्याची, नुकसान भरपाईची आणि पीएम किसान तसेच नमो शेतकरी या योजनांच्या पैशाची तुम्ही अतिशय आतुरतेने वाट बघत होता, ती रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। आता 4 योजनांचे एकत्रितपणे पैसे पेरणीच्या हंगामाअंतर्गत मदतीसाठी देण्यात येणार आहेत। पीक विमा, नुकसान भरपाई, पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनांची संपूर्ण रक्कम आता डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। काहींना 15,000 रुपये, काहींना 17,000 रुपये, तर काहींना 20,000 रुपयापर्यंत रक्कम, तर काहींना एकूण 32,000 रुपयापर्यंत ही रक्कम मिळणार आहे। आणि ऐन पेरणीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा मिळत असल्याने राज्यभरातील शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत। परंतु बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामे आता करावी लागणार आहेत। ती कामे केली नाही तर खात्यामध्ये पैसे म्हणजेच 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहत रहा। या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार, किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे, कोणती 2 महत्त्वाची कामे करायची आणि पैसे नेमके कधीपर्यंत येणार, हे सर्व आता एक एक करून सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊयात की हे पैसे नेमके कशासाठी दिले जाणार आहेत। बांधवांनो, मागच्या वर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं। सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद अशा अनेक पिकांचं नुकसान झालं होतं। त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, परंतु ती रक्कम अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही। आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। संपूर्ण पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम तसेच पीएम किसान व नमो शेतकरी या योजनेची रक्कम एकत्रितपणे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी सरकारने GR काढलेला आहे आणि सर्व जिल्ह्यांना आदेश सुद्धा देऊन टाकलेत। त्यामुळे बांधवांनो, आता काळजी करण्याची गरज नाही, पैसे नक्की येणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता पहा डीबीटी म्हणजेच काय आणि त्याद्वारे पैसे कशा प्रकारे येतात। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे सरकार थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवत असते। यामध्ये कोणताही मध्यस्थ नसतो, कोणताही दलाल नसतो, कोणाला सुद्धा वेगळे पैसे द्यायची गरज नसते। सरकारने एकदा पैसे सोडले की अर्ध्या तासामध्ये ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात। जास्तीत जास्त 40 मिनिटे लागतात आणि मोबाईलवर मेसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये इतके रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे बांधवांनो, एकदा वाटप सुरू झालं की लगेचच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात। उगाच बँकेमध्ये जायची अजिबात गरज नाही, घरी बसूनच मोबाईलवर तपासता येतं। शेतकरी बांधवांनो, आता पहा, हे पैसे मिळण्यासाठी सरकारने कोणती 2 महत्त्वाची कामे करण्यास सांगितली आहेत, हे सर्वात महत्त्वाचं आहे। या 2 कामांशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। पहिलं काम म्हणजे ई-केवायसी। शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी म्हणजे तुमचं ओळख। या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ओळख सरकारकडे नोंदवणे। ही प्रक्रिया तुमच्या जवळच्या सामायिक सेवा केंद्रामध्ये म्हणजे CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही करून घेऊ शकता किंवा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा करू शकता। यासाठी फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागतो। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घेणे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड आता सुद्धा तुमच्या बँक खात्याला अजून सुद्धा लिंक केलेलं नसेल तर आताच बँकेमध्ये जाऊन ते लिंक करून घ्या। या 2 कामाशिवाय पैसे अजिबात येणार नाहीत। त्यामुळे आजच ही 2 महत्त्वपूर्ण कामे करून घ्या। शेतकरी बांधवांनो, आता पहा कोणत्या विभागांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। सरकारने 6 विभागामध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। पुणे विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग आणि नाशिक विभाग या 6ही विभागामधील जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वाटप केले जाणार आहेत। आता एक एक जिल्हा आणि त्याला किती रक्कम मंजूर झाली आहे ते या ठिकाणी सांगत आहे। पहा, पहिला जिल्हा आहे अमरावती। हा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील 475 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 22 लाख रुपये जमा केले जाणार आहेत। त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे यवतमाळ। हा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील 70 ते 75 शेतकऱ्यांना 12 लाख रुपये दिले जाणार आहेत। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे वाशिम। हा जिल्हा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या वाटपामध्ये सामील केले गेले आहे। शेतकरी बांधवांनो, आता पहा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यातील 65,756 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
खात्यामध्ये तब्बल 73 कोटी 34 लाख रुपये जमा केले जाणार आहेत. हो शेतकरी बांधवांनो, 73 कोटी रुपये ही एक प्रचंड मोठी रक्कम आहे आणि ही रक्कम डीबीटीद्वारे थेट नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी आणि आधार लिंकिंग करून घ्यावे, जेणेकरून हे पैसे वेळेमध्ये मिळतील. शेतकरी बांधवांनो, आता पहा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काय निर्णय झालाय. तर धुळे जिल्ह्यातील 14,275 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 कोटी 51 लाख रुपये जमा केले जाणार आहेत. धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे, कारण की ऐन पेरणीच्या हंगामामध्ये ही रक्कम मिळाल्याने बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च भागवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, वेळ वाया घालू नका. आजच ई-केवायसी करून घ्या, आधार लिंकिंग करून घ्या आणि पैशांची वाट पहा. शेतकरी बांधवांनो, आता पहा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 4 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 300 कोटीपेक्षा जास्त निधी वाटप केला जाणार आहे. 300 कोटी रुपये हे एकूणच तुम्हाला किती मोठा दिलासा मिळत असेल हे समजेल. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका, परांडा तालुका आणि भूम तालुका या तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या तालुक्यांमधील शेतकरी बांधवांनो, तयार राहा. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आता पहा नांदेड जिल्ह्यासाठी काय निर्णय झालाय. नांदेड जिल्ह्यासाठी 800 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यामध्ये आलेला होता. त्यातील काही रक्कम अगोदरच वाटप झाली आहे, परंतु राहिलेली संपूर्ण रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. 800 कोटीपेक्षा जास्त निधी तुमच्यासाठी मंजूर आहे आणि तो या ठिकाणी लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे. फक्त ई-केवायसी आणि आधार लिंकिंग वेळेमध्ये करून घ्या. शेतकरी बांधवांनो, आता पहा छत्रपती संभाजीनगर विभागातील इतर जिल्ह्यांसाठी काय परिस्थिती आहे. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्यानंतर परभणी जिल्हा, जालना जिल्हा या सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाही या वाटपामध्ये सामील केले गेले आहे. विदर्भातील नागपूर या विभागातील जिल्ह्यांनाही या वाटपाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर राज्यातील सर्व विभागामधील शेतकऱ्यांना या पीक विमा आणि नुकसान भरपाई वाटपाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट पहा, ती म्हणजे हे पैसे नेमके कधीपर्यंत येणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच वाटप सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. डीबीटीद्वारे हे पैसे पाठवले की अर्ध्या तासामध्ये ते तुमच्या खात्यामध्ये येत असतात. त्यामुळे जसे पैसे सोडले जातील तसे लगेचच तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. बांधवांनो, जर तुम्हाला पैसे आले की नाही हे तपासायचं असेल तर तुमच्या बँकेचं मोबाईल ॲप वापरा किंवा एटीएम मध्ये जाऊन बॅलन्स चेक करा किंवा थेट बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पासबुक अद्ययावत करून घेऊ शकता. शेतकरी बांधवांनो, आता शेवटी एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे फसवणुकीपासून सावध राहा. पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या नावाखाली काही बदमाश लोक फोन करतात आणि म्हणतात की पैसे मिळवण्यासाठी आधार नंबर, OTP किंवा बँक खात्याची माहिती द्या. बांधवांनो, असं कोणी सांगितलं तर कधीही माहिती देऊ नका. सरकार कधीही फोनवर अशी माहिती मागत नाही. जर कोणी असा फोन केला तर लगेचच जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करा. तुमचे कष्टाचे पैसे वाचवा आणि फसवणुकीला बळी पडू नका. ई-केवायसी फक्त अधिकृत CSC सेंटरमध्ये जाऊनच करा. कोणाच्याही घरी येऊन ई-केवायसी करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. बांधवांनो, अशाच प्रकारच्या पीक विमा, नुकसान भरपाई आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण की ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे.